गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आम्ही चपातीची वाट बघतो आहे आणि मम्मी आमची चपाती बनवते आहे आणि आम्हाला खूप जोरात भूक लागलेली आहे. मम्मी चपाती, मम्मी चपाती, मम्मी चपाती, चपाती 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 चपाती. उफ, मम्मी झाली का चपाती? किती वेळ अजून? मम्मी चपाती 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 कधी होणार? मला खूप भूक लागली आहे. तुमचा नाश्ता झाला आहे का? तुम्हाला चहा चपाती आवडते का? आम्हाला तर खूप आवडते. आम्ही त्याचीच वाट बघतो आहे. पण आधी चपाती खायची, ती पण गरम गरम, थंडीमध्ये गरम गरम चपाती. वाह, मस्तच. मम्मी चपाती 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 चपाती, मम्मी चपाती, मम्मी चपाती. यस, आमची चपाती झाली आहे तयार. आता आम्ही खातो आणि आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय. सगळेजण आपली काळजी घ्या. मम्मी मी चाललो, मम्मी मी पण चाललो, मम्मी मी पण चाललो आहे. आम्ही सगळेच चाललोत. पण तुम्ही सगळे चाललात तरी कुठे? आम्ही आज एक गाव दोन तुकडे करूनच येणार. आता सुट्टी नाही. नेमके हे चालू तरी काय आहे तुमचं? मम्मी तुला माहिती आहे, तूच आम्हाला सांगितलं होतं. मी? येस, चलो. मम्मी ते लोक तिकडे करत काय आहेत? बाळा, ते त्यांच्या मागण्या मांडत आहेत. ते काय आता? त्या लोकांना जे अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्याचे ते आवेदन देतात. मग त्याच्यावरती कार्यवाही केली जाते. हमारी मांगे पूरी करो. Our demands must be met. असे असते का? Until justice is served for everyone involved. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. 1000 सबस्क्रायबर 3000 वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर 3000 वॉच टाईम, 1000 सबस्क्रायबर 3000 वॉच टाईम. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, झाल्याच पाहिजेत, झाल्याच पाहिजे. ऐ, बघतोस काय? फोटो काढ. योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल. आजचे काम सक्सेसफुल झाले. चला तर फ्रेंड्स, आता आपले लवकरच सगळे सबस्क्रायबर वाढणार आहेत. पण ते तुम्हाला कसं कळणार? अरे, त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल ना. तर चला, सबस्क्राईब करून घ्या आणि कीप इन टच. आणि आपले सबस्क्रायबर खूप सारे झाले की आपण थेट शेतामध्ये मटणाची पार्टी करू. बास का बाबा? आणि हा, कॉपी करायची नाही. सगळ्यांच्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आमचे चालू आहे दुपारचे जेवण, पण सकाळ खूपच भयानक होती. आज आम्ही थोडक्यात वाचलो, थोडक्यात. ते बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघा. आता माझे गुणगान मी कायच करू? मी आहेच दानी माणूस. तर आम्ही गाईला चपाती देण्यासाठी चाललो होतो आणि खूप छान ऊन पडलं होतं, त्याच्यामुळं आमची मस्ती तर नेहमीसारखी चालूच होती. त्याच्यानंतर आम्ही सगळे बाहेर गेलो गाईला चपाती देण्यासाठी आणि तिथे आम्ही खूप धिंगाणा पण करत होतो आणि माती होती. इतकं छान छान वातावरण होतं. आम्ही इकडं तिकडं बघितलं, आम्हाला कुठेच गाय दिसली नाही. मग एक दूर गाय उभी होती. मम्मीनी तिला बोलवलं. ती गाय येऊस तर माझं लोटपोट चालू होतं. मी पूर्णपणे मातीत लोळत होतो. आम्हाला थोडंसुद्धा वाटलं नाही की असं काहीतरी होईल. आणि सगळीकडे आम्ही सगळ्या ठिकाणी बघितलं होतं. मम्मी पण सोबत होती. कुठंच काही नव्हतं आणि तरी पण आमच्यासोबत असं झालं. ही गाय येण्यासाठी पण हिने इतकं उशीर लावला. ती इतकी हळूहळू चालत होती. ते पण बेबीच होतं. पण हिच्या उशिरा येण्यामध्ये आमची पार वाट लागली. ही आपली ठुमकत येत होती हळूहळू. त्याच्यामुळं काय, आम्हाला वेळ होता बराचसा. मग आम्ही खेळत होतो दोघंजणं आणि मम्मी जवळ असल्यामुळे चिंता करण्याची तर काही गरजच नव्हती आम्हाला. ही छानशी छोटीशी वासरू होतं. ते आलं पळत पळत आणि मग त्यांनी खायला वगैरे चालू केलं. तोपर्यंत आमचं आत बाहेर चालूच होतं. आम्हाला असं थोडंसुद्धा वाटलं नाही की असं काही होईल आमच्यासोबत म्हणून. कुत्रा आलं, चल पटकन. तो कुत्रा थोडक्यात जवळून गेला. तुम्ही बघितलं असेल.
तसे आम्ही काय कोणाच्या पप्पाला भेटो काय? हो, बघितलं ते. अरे डोरो मामा, तू काय करत आहेस तिकडं? अरे पट्ट्या, घराची राखण करत आहे मी. पण मामा, तू तर बाहेर चालला होता ना? असं आहे का मामा? तू बाहेर कुत्रे असल्यामुळे गेला नाहीस, खरं सांग. गप्पे पिंटुकल्या, काय बी बोलतो काय? असले कुत्रे मी खिशात घेऊन फिरतो. वाघ आहे मी, वाघ. कळलं का? तुझा मामा वाघ आहे. अरे मामा, ते बघ तिकडं काय आहे, ते दिसतंय का पलीकडे? तिकडून कुत्रा आलाय बघ पलीकडून. वाघ आहे म्हणे, वाघ, घरचा वाघ. म्हणे तुला माहिती आहे का, आपण पुण्याचे आहेत, आपण पुणेरी. डॉलर भाई कुछ भी बोलते क्या? अरे खरंच म्हणे, अपन पुण्याचे आहोत. डॉलर भाई, हम भीड़ में पैदा हुए, हमारी अम्मी इधर कीच, हम भी इधर कीच, तो फिर ये पुणे काय को? नाही नौटंकी. म्हणे मी खरंच सांगत आहे, आपण पुण्याचे. आपण इथे आणले गेलोत आणि आपला जन्म पुण्यातच झालेला आहे. तू बघच, मी खूप ऑब्झर्व केलं आहे हे सगळं. जस्ट वेट अँड वॉच. भाईजान उठ जाओ, 4 बज गए. भाईजान उठते हैं, तब तक आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें. रेडी. वेलकम फ्रेंड्स. चला आज मम्मीला थोडा मस्का मारूया. ऐकेल ती हळूच. सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय? चला. इतका मस्का, बापरे. आधीच सांगते, आज मट्टू बिलकुल भेटणार नाही. मम्मा, माझी प्यारी मम्मा. बर ठीक आहे, बघू आपण संध्याकाळी बघू. पण आता मस्ती कमी. जो वादा किया वो निभाना पडेगा. झाली का संध्याकाळ? नुसती नौटंकी आहे, एकदम फिल्मी. जो वादा, अरे बास. मम्मा, यू आर द बेस्ट. आय लव्ह यू. आज मारलेला मस्का कामाला आला. प्लॅन सक्सेसफुल. चला फ्रेंड्स, आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. अशाच क्यूटच्या ब्लॉगसाठी कीप इन टच. बाय.
अय्यो मम्मी, हे काय? रोज रोज चिकन मटन नसतं बाळा. पण हे तू काय करतीये? आलू के पराठे. हो का? मग मी सगळ्यांना रेसिपी सांगणार. मी सांगणार. आता हे सर्व साहित्य तुम्ही तयार करून घ्या आणि त्याचे पराठे बनवा. मध्ये राहून गेलं कारण मी गेलो होतो अंड्याचा वास आल्यामुळे शेजाऱ्यांकडे. मी आहेच सगळ्यांच्या लाडाचा. काय करणार? मी तरी एकटा कुठे बघणार ना. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण पुढची रेसिपी शेअर करू. तोपर्यंत हे मस्त पराठे खाऊन घ्या. बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ही फरमाईश कोणाची आहे सांगायची गरज आहे का? डॉलर बाई. तुला थंडी पण वाजायली. हा पण अंड खाऊ. ओके. गरम आहे मस्तच. चला आता थोडंसं ऊन खायला जाऊया बाहेर. खूप थंडी पडली आहे. वा, कडक ऊन. अंड. कसली भारी सकाळ आहे ही. तुमची सकाळ कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मम्मी, मी इथे बसून बाहेर गाड्या बघतो. तोपर्यंत तू स्वयंपाक बनव. ओके, मग आपण दुपारचं जेवण करू. तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि डोरोला आठवण काढत राहा. उद्या आपण परत भेटू. बाय. येतो म्हणजे बाय इकडे येतो. चल. आला. चला ये इकडे. नमस्ते फ्रेंड. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी आहे चिंगडू. मी लाजाळू आहे थोडा, पण आज मम्मीसाठी, फक्त मम्मीसाठी 2 शब्द बोलतो. फक्त मम्मी तुझ्यासाठी. हा, 2. Who is this kid? वेलकम फ्रेंड्स. आज मी बोलणार आहे डॉलर. चला आता तर दूध पिऊन घेतो. पण बघ, वाट बघतोय मी. संपलं एवढं दूध आम्हाला कसं पुरणार? आलं का ग? आलंय अजून पण आला नाही. कधी येणार? आला का? कधी येणार? आलं एकदाचं जेवण आलं. सकाळपासून किती वाट बघितली. आणि आता काय नुसतं बघत बसलीये? दे ना मला काढून. देणार नाहीस मला काढ? मीच काढतो. असं जरा तू दिला असता तर मी कशाला इतका कुटाणा केला असता. आता सगळं छान व्यवस्थित भरून ठेवून दे. आणि की पिशवी अगं टाकतीस कशाला? मला राहू दे खेळायला. चला आता उद्या भेटू. बाय. कांद्यात कांदा, लातूरचा कांदा, तुझ्यासोबत लग्न करून झालाय माझ्या नशिबाचा वांदा. मेथीची जोडी 40ला विकली आणि मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. वेलकम टू मिनी व्लॉग फ्रेंड्स. आज आपण मेडिटेशन करणार आहोत, ज्याची मला चिमणी उडून गेल्यानंतर खूप जास्त गरज पडली. चला तर मग मेडिटेशनला सुरुवात करूया. आपले डोळे शांतपणे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या माझ्यासोबत. श्वास सोडा. शांत. दीर्घ श्वास घ्या. श्वास हळूहळू सोडा. शांत.
परत एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास हळूहळू सोडा. शांत. आता आपण ओमचा उच्चार करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. ओम. आता तुमच्या आतमध्ये बघा. स्वतःला पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करा. आतून तुमच्या डोक्याकडे लक्ष द्या. ताण तणाव ओझं जे काही असेल ते पूर्णपणे बाजूला ठेवून द्या. ही वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. स्वतःला बघा. स्वतःकडे लक्ष केंद्रित करा. डोक्याला शांत करा. तुमच्या पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. डोक्यापासून पायापर्यंत शांत. हळूहळू मेडिटेशन मधून बाहेर या. टेक युअर टाइम. आता शांतपणे हळूच डोळे उघडा. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही मेडिटेशन पूर्ण केलं. तुम्ही एक नवीन दिवसाच्या विचारांच्या सुरुवातीसाठी तयार आहात.